आत्मा केवळ बघ्या. आत्मा या शब्दाचा उल्लेख कशामुळे होतोय? क्रियाधर्म जेवढा आहे तो प्राणाचा, समाधीसुद्धा प्राणाची. आत्मा केवळ बघ्या. आत्मा म्हणून गुण, गुण म्हणून ज्ञान व ज्ञान म्हणून जाणीव आहे. आत्म्याला बंधन नाही. केवळ मनाने कायेचे रूप आपण समजून घेतले आहे तेवढेच बंधन. प्राण आणि काया वेगळी झाल्यावर गुण निर्गुण होतो, तो मरत नाही. अज्ञानांसाठी हे मरण, ज्ञानासाठी काहीच नाही. या जगाचे दर्शन तुमच्या मनाच्या पेशीमध्ये आहे. देह आपण नव्हे, म्हणजे खाद्य अन्न आपण नव्हे, ते प्राणाचे खाद्य आहे. जाणीव हा गुण अन्नाच्या पेशीत आहे व गुणाच्या पेशीत विश्व आहे. आकाराप्रमाणे क्रिया घडत आहे. माया म्हणून खोटे व ब्रह्म म्हणून सत्य. पण दोन्ही आरोप ऐकणाऱ्यावर. तुमचा सगळा व्यवहार परावाणीवर म्हणजे जनांच्या वाणीवर चालतोय. तुम्ही असल्याच्या आठवणीशिवाय कोणाला देव दैवत मानू नका. पूर्वपक्षात साधकाने हे केले पाहिजे. शब्दाने केलेले अर्थ शब्द असेपर्यंतच. शब्द गेले की अर्थही गेले. जेव्हा एकाग्रता साधाल तेव्हा मायेचे वर्म कळेल. ज्याच्यातून जग निर्माण झाले आहे त्याला आपण जगातला असे उलट समजले म्हणून मृत्यूचे भय राहते. मानवाचे आत्मज्ञान जगापेक्षा विशाल आहे. माया म्हणजे एक गंमत, एक मौज, हास्य, विनोद, रडणे किती प्रकार चालतात, पण ते सर्व आपण असल्याच्या कल्पनेचे प्रकार आहेत. आपण असल्याची जाणीव ही परमात्म्याची जाहिरात आहे. अवघे जग ज्याने जाणले आहे त्याच्यामध्येच ते विराम पावते. जग आणि जाणीव या अवस्थेमध्ये पूर्ण सुख मिळणार नाही. हे सर्व अपूर्ण आहे. तुम्हाला पूर्ण सुख मिळण्यासाठी अपूर्णाचे ज्ञान झाले पाहिजे. पूर्णत्वाचे साक्षीत्व घडत नाही. अंती अनुभवाचा मायेचा अंत कसा आहे तो पाहून घ्या. मग तुमचे सत्य नित्य स्वरूप उघडे होईल.